गोलंदाजी ट्रॅकवरती स्टार आयकॉन खेळाडू, अगदी यंग टॅलेंट, युवा हार्दिक. पहिला बॉल पंचांच्या उजवीकडनं डाव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांना बीट करत बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करत. सुरुवात षटकारानं अत्यंत आवश्यक. आक्रमकता जर दाखवली नाही तर या 77 धावा थोड्याशा कठीण राहतील, ज्या अनुषंगाने फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्याच बॉलवरती बॉल अगदी ओव्हरपिच पद्धतीचा राहिला आणि चांगलं टायमिंग. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार पहिल्याच बॉलवरती. दुसरा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता. आता लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स, अगदी बाटन पाडमधला बॉल, परंतु पिचिंग खोलवर टप्प्याची. त्या अनुषंगानं फलंदाज प्रमोद यांच्यासाठी तो अनप्लेएबल बॉल आपल्याला बघायला मिळालाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती जरूर तुम्ही षटकार खेळला असाल, परंतु येणाऱ्या काळातले जे चेंडू आहेत ते माझ्या हातखंडातील सर्वाधिक उत्कृष्ट चेंडू हाताळण्यासाठी माझी देखील एक वेगळी स्पेशालिटी आहे, ज्या अनुषंगाने हार्दिक यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. तिसरा बॉल आपण पाहतायत जो डॉट आला. आता चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा लाईन और लेंथ मध्ये बदलाव झाले. चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग, दिशा से भटके तो पडेंगे फटके, सीमा रेषा पलीकडे. षटकार. थँक्यू. एका बाजूला आपण प्रमोद यांना पाहतात, 40+ खेळाडू. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला म्हटलं जातं. ज्या पद्धतीने आपण पाहतात, एका बाजूला हार्दिक आहे, यंग टॅलेंट आहे आणि ते दर्शवत आहेत की हार्दिक तुझ्यापेक्षा किमान मी 20 पावसाळे जास्त बघितलेत, ज्या अनुषंगानं फलंदाजी मी तुझ्यासमोर अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि सध्या ती झालंय देखील. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 12 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतात. हार्दिक विथ द बॅट अतिशय चांगली कामगिरी आणि आता विथ द बॉलनं थोडेसे फटके येतात त्यांच्या अगेन्स्टमध्ये, कारण प्रमोद जे आहेत अनुभवाचा भंडार, अनुभवाचा खजिना घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय यष्टी वाकवली. जरी 2 षटकार तुम्ही खेळले असाल, परंतु येणाऱ्या काळातले बॉल तुमच्यासाठी कर्दन काळ. फलंदाज बाद. हॅलो. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात खानिवडे प्रीमियर लीग, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभ मेळावा. आणि सलग 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेटचं पोषक असं वातावरण आणि खानिवडेकरांचं या स्पर्धेसाठी असलेलं भरपूर प्रेम, कारण गावचं गाव पण टिकवून ठेवणं आपल्या हातामध्ये असतं. आज मोठमोठे स्पर्धा होत असतात, परंतु सातत्य नाही. खानिवडे प्रीमियर लीगचा उल्लेख केला तर सातत्यानं एक चांगलं क्रिकेट. गोलंदाज तयार. या षटकातला शेवटचा बॉल. चांगला बॉल. चेंडू पडल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटची विकेट म्हटली की खऱ्या अर्थानं तिकडे तुम्हाला चेंडू स्किट होताना अनेक वेळा बघायला मिळतील आणि सध्या ते हार्दिकने केलं. 2 षटकार जरूर त्यांच्या अगेन्स्टमध्ये आले, परंतु आपण पाहतायत चांगली गोलंदाजी केली. कमबॅक कसा करावा आणि कमबॅक तुमच्याकडे असायला हवा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 1चा खेळ संपला आणि षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती 1 गडी बाद. 12 क्रमांक भारत क्रिकेट पटलावरती भरपूर आठवणीतला. युवराज सिंग असा क्रिकेटपटू होणार नाही. 19 सप्टेंबर 2007, 6 चेंडू आणि 6 षटकार. साऊथ आफ्रिकेच्या पार्श्वभूमीवर स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये काही खेळ केला होता. सुमित आणि अमित, सुमित तरे, अमित तरे, 2 बंधू आपल्याला बघायला मिळतात. मागच्या वर्षी चॅम्पियन म्हणून या KPLचा किताब ज्यांच्या नावी राहिला आणि तेच सुमित आणि अमित तरे आपल्याला बघायला मिळतात. दष्टपुष्ट यष्टीचे मजबूत बांध्याचे जणू काही इंजमाम उलकला लाजवतील, ज्या पद्धतीने सुमित यांची यष्टी आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आता 18 बॉलचा खेळ आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 65 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन घर करतोय. येणाऱ्या काळात आपण पाहतायत 12 वरती 1 गडी बाद आहेत. 18 बॉल आणि 65 धावांची गरज. गोलंदाज तयार.
चांगला फटका केला, डीप कव्हरला बॉलला प्रोटेक्शन मिळेल आणि बघता बघता त्यांच्या माध्यमातून फील्ड देखील होईल. दोन्ही फलंदाज आक्रमकतेचं स्वरूप आहेत, दोघांकडे घातकता आहे. फक्त इथून म्हणून नाही चालणार, तुम्हाला तो खेळ देखील स्वीकारावा लागेल. षटक क्रमांक 2 आणि चेंडूंचा खेळ झाला 1. धावसंख्या 13 वरती 1 गडी बाद. दिप्तेश यांना पण पाहतात. दिप्तेश पाटील, सुमित तरे आणि अमित तरे मागच्या वर्षी चॅम्पियन पद ज्यांनी मिळवलं आणि या वर्षी देखील प्रयत्न तोच राहील. परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये दिवस सारखे राहत नाही. कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. या अनुषंगाने आपण क्रिकेटचा खेळ अनेक वेळा बदलताना बघितलाय. मागे काय झालंय विसरत नाविन्यपूर्ण तुम्हाला काय करता येईल, ही भूमिका खूप महत्वाची आहे. गोलंदाज तयार. चेंडूला मात्र केलंय समोरच्या दिशेनं. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. बॉल डॉट येतोय. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडंसं टेन्शनमध्ये नेईल, प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला प्रेशरमध्ये नेईल आणि प्रेशरच्या काळामध्ये विकेट पडण्याची दाट संधी या क्रिकेट परिपटलावरती आपण अनेक वेळा पाहिलंय. 13 वरती 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. या षटकातला तिसरा बॉल राईट हँड ओव्हर द स्टंप्स. आप ट्रॅकरचा बॉल होता. सुमित ऑन साइडलाच करण्याचा प्रयत्न करताय. बघा, पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा बॉल होता. तुम्ही या बॉलला जर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला असता, पॉइंट डीप पॉइंटला हा फटका खेळला असता तर कदाचित 4 येण्याची शक्यता होती. क्रिकेट कॉमेंट्री बॉक्समधून बघायला आणि बोलायला सोपं असतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. आणि सध्या सुमित मैदानाच्या आतमध्ये आहेत, डॉट बॉल खेळत आहेत. 3 बॉलमध्ये एकही धाव अजून नाही, परंतु सुमितकडे पोटेन्शियल आहे. सुमितसाठी या ठिकाणी पारितोषिक आले. लगातार 3 षटकार मारले तर सिद्धेश यांच्याकडून पारितोषिक लावलं जाते. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुमित ते करू शकतो आणि दोन्ही भावंडांना आता पण पाहतो, दोन्ही भावंड छोटे मिया आणि बडे मिया दोन्हीही मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला, पारितोषिक मात्र दोघांसाठी लावलं जाते. यस, बक्षिसांचं इथे अनेक आपण पाहतात वर्षा होत आहेत, परंतु त्या पद्धतीची कामगिरी देखील आता तेवढीच महत्वाची असेल. इथून 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला. धावसंख्या कुठेतरी कुलूप लागले. की फॅक्टर फलंदाज. हाफ ट्रॅकरचा बॉलला खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. चला, अभिजित किशोर तरे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले. दोन्ही बंधूंसाठी लगातार 3 षटकार 2000 रुपये. हे प्रेम आहे खानिवडे गावाचं. खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा उष्मा सातत्यपूर्वक देत राहतात आणि त्यांचेच कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. एक खानिवडे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते संजयजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा यथोचित सन्मान मी विद्यमान अध्यक्ष KPLचे उमेशजी घरत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते संजय तरे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. तरे फॅमिली एक नावाजलेली फॅमिली आहे. या KPL वरती सतत प्रेम करणारी फॅमिली आहे, ज्यांच्याकडून 4 चषक, प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं, तृतीय आणि चतुर्थ असे 4ही चषक ज्या कुटुंबाकडून प्राप्त झाले त्याच कुटुंबातले एक सदस्य संजयजी तरे आणि त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करणे हे आपले इथे कर्तव्य आहे. कारण दानशूर दाते आहेत, प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. KPL पर्व 5च्या निमित्ताने त्यांचं स्वागत सन्मान करताना आमच्या कमिटीला खूप आनंद होत आहे. वेलकम साहेब. तसेच आपण मंचावरती पाहतोय ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक किरणजी तरे साहेब आहेत, तसेच किशोरजी घरत साहेब आहेत, तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष वसई ग्रामीणचे राजेशजी किने आहेत. त्यांचं सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. अगदी उद्घाटनाच्या सत्रामध्ये आपण त्यांचा मान सन्मान केलेलाच आहे. परंतु क्रिकेटवरती प्रेम आहे, रोज येत आहेत, रोज हे प्रेम आहे. म्हणजे आधीच समालोचक उत्कर्ष पाटील यांनी म्हटलं होतं की मायेचं माहेरघर कुठलं असेल ना तर नो डाऊट इट्स खानिवडे. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. यस, धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने खानिवडेकरांचं ते जपलेलं प्रेम आहे. धावसंख्या फलकावरती 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आणि अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 16. थोडंसं इथून आता आक्रमक दाखवावं लागेल. खेळ स्वरूप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उद्भवावा लागेल, कारण आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमागे जर इक्वेशन आपण तपासून पाहिलं तर 62 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 31 धाव्यांची सरासरी राखायची आहे. इथून आता कुठल्या तरी एका फलंदाजाला सीट बेल्ट घट्ट करून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल आणि तदनंतर धावांचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे. जो आता आपण पाहतात स्कोर कार्ड गावच्या गल्लीमध्ये स्पीड ब्रेकरवरती धावतोय तो तुम्हाला मेन हायवेवरती आणावा लागेल, अदरवाईज मग उशीर होईल, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. 12 बॉल आणि 62ची गरज. 20 वर थांबवलाय ना सुमित त्यांना,
यावेळेला जर आपण पाहिलं तर फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये लॉंग ऑनला, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं 17-20 धाव्यांच्या आत जर थांबवलं बॅटिंग करणाऱ्या टीमला तर डॉन गल्ली हा संघ टेबल टॉप करणार सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता 11 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 17 वरती पोहोचलंय. त्या अनुषंगानं जर आपण तपासून पाहिलं तर तिथे थोडं कठीण राहू शकतं, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नियम नाही. समोरच्या दिशेनं अगदी सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. क्रिकेट परिपटलावरती जर आपण तपासून पाहिलं तर सर्वाधिक सेफ जागा कुठली तर ओव्हर टू बॉलर हेड, जिथे एकही क्षेत्ररक्षक नसतो. ज्या अनुषंगानं आपण पाहतात सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड, सिंगल डबल या खेळाचा स्वीकार करत असताना शेवटच्या क्षणाला मग हे टार्गेट थोडंसं जड जाईल, ज्या अनुषंगानं तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. सुमित प्रयत्न तर करतायत. चेंडू लॉंग लेग मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील बॉलला प्रोटेक्शन देतील आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 19 वरती जाऊन पोहोचते. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ झाला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकात जे 2 षटकार आले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिले तर धावा आल्या नाही. धावसंख्या फलकावरती गुणगणात आपण पाहतात पुन्हा सुधारणा होते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. धावफलक अगदी रुसले की काय फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण धावा येत नाही आणि जर धावा नाही आल्या तर मग वेळच होईल आणि मग वेळ झाला की फक्त तुम्हाला इथून शोक पाळावा लागेल, कारण तो सामना कैद करेल तो म्हणजेच डॉन गल्ली सुपर किंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष वॉरियर्स नावामध्ये जरूर संघर्ष आहे, परंतु या मॅचमध्ये तो संघर्ष बघायला मिळाला नाही. डायरेक्ट हिट जरूर झालाय. तिथे सेफ झोनमध्ये फलंदाज पोहोचतात आणि धावगती तपासून पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचते. गेल्या वर्षीचा विजेता आणि उपविजेता हेच संघ आपल्याला पाहायला मिळते अंतिम लढतीमध्ये. 2024चं जे सत्र राहिलं, परंतु या वेळेला सध्या कुठला संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती सुवर्ण अक्षरात सन्मानाने आपल्या संघाचं नाव लिहिल. येणारी संध्याकाळचं सत्र अनेक गोष्टी तुम्हाला क्लिअर करतील. गोलंदाज तयार. सुमितचा प्रयत्न जरूर चाललाय मोठ्या फटक्यांना स्वीकार करण्याचा, परंतु गोलंदाजांची कौशल्य तिथे त्यांच्यावरती हावी पडलीत आणि गोलंदाज खऱ्या अर्थानं सुमित यांच्यासाठी कर्दनकाळ राहिलेत. अगदी येता क्षणापासून ते मोठ्या फटक्यांचा स्वीकार करताय, परंतु चेंडू आणि फळीचं जे प्रॉमिसिंग कनेक्शन असतं ते बघायला मिळालं नाही. धावसंख्या 20, अगदी शेवटचा बॉल. खानिवडे प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात चाललेली ही जुगलबंदी. एका बाजूला आपण पाहतायत संघर्ष वॉरियर्स आणि डॉन गल्ली. खेळलाय फटक्याला, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, तिथून बॉलला उचलतील, दुसरीचा प्रयत्न राहील आणि बघता बघता इथे 2 धावा परिपूर्ण देखील होतील. धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचतील ते म्हणजेच 22 वरती. आता गरज आहे ती म्हणजे 6 बॉलमध्ये 6 बॉल आणि 55 धावा, म्हणजेच आवाक्याच्या बाहेरचं टार्गेट चाललंय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया डीजे कडे. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. प्रथम तरे पठाण या नावानं भरपूर प्रेम मिळालं या विभागामध्ये. अगदी यंग टॅलेंट, चांगले क्रिकेटपटू प्रथम तरे यांना आपण पाहतायत आणि पठाण या नावाने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. शेवटचं षटक, शेवटच्या षटकावरती सुमित इथे आक्रमक होत आहेत. वेळ गेलेली आहे, परंतु आपण पाहतायत शेवट गोड करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खूप वेळानंतर हा षटकार आलाय. षटकार मात्र येतोय, परंतु इथे आपण पाहतात वेळ आता गेलेली आहे. फलंदाज सहजरीतीने हार मारण्यासाठी तयार नाही. सलग 3 षटकार जर ठोकले तर 2,500 रुपये
माला माल खऱ्या अर्थानं आपण पाहताय तिथे हाईल संधी आहे. सुमित ते करू शकतील का, हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न. 28 वरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते करण. चांगला बॉल बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अगदी चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेतलं आतल्या बाजूनं आणि सुमितसाठी तो बॉल कठीण राहिलाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गरज जर आपण तपासून पाहिली तर 48 धावा इथून उभ्या करायच्या आहेत. 4 बॉल 48 धावा. प्रो प्ले ची टीम मात्र खूप सुंदर पद्धतीनं या स्पर्धेला कव्हर करते. आज जर आपण तपासून पाहिलं तर लाईव्ह क्षेत्र भरपूर चर्चेत राहिलंय. आज 1 ते 2 गावं जोडली की प्रत्येक ठिकाणी एक चॅनल क्रिएट होतं. परंतु क्वालिटी का बॉस म्हणून मी प्रो प्लेचा उल्लेख करीन. येणाऱ्या काळात तुम्हाला याच पद्धतीच्या आणखीन मोठमोठ्या स्पर्धा या चॅनलच्या माध्यमातून कव्हर होताना बघायला मिळतील. म्हणून याच चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला याच पद्धतीच्या आणखीन मोठमोठ्या स्पर्धा कव्हर होताना बघायला मिळतील या चॅनलवर. फटका केलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी बॉलला फील्ड करतील आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 31 धावा. 2 बॉल. हॅलो, चला या ठिकाणी पारितोषिक आणलं जाते. मिलिंदजी किनी मराठी दणका यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकार 3 विकेट यांच्यासाठी 500 रुपये. अगदी काल सुद्धा ते उपस्थित झाले. उपस्थित झाल्या त्यांचे पारितोषिकाचे खैरात होते. आज सुद्धा तेच कंटिन्यू ठेवले. 500 रुपये आपण पारितोषिकाचे मानकरी ठरणार आहात. तसेच बाहेरचा आमचा प्रेक्षक वर्ग आहे, अगदी जीवाच्या आकांताने मॅच पाहायला आलेल्या रखरखत्या उन्हामध्ये आहेत आणि तुमच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर आपण बाहेर झेल घेतलात तर मिलिंदजी किनी मराठी दणका यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे सर्वांसाठी आनंददायी ठरणारी एकमेव स्पर्धा KPL. येस, थँक्यू सो मच. ज्या पद्धतीनं कुडू सरांनी उल्लेख केला की सर्वांसाठी आनंद देणारी स्पर्धा KPL आणि ते KPL न अनेक वेळा पाहायला मिळतात. तर डॉन गल्ली वॉन द मॅच. 44 धावांनी एक मोठा विजय प्राप्त केला. डॉन गल्ली संघाचं अभिनंदन. भरपूर छान पद्धतीने तुम्ही खेळ केलात आणि विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. क्रिकेटमध्ये 2 बाजू असतात, एक पराभव आणि एक विजय. त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा रिझल्ट लागत नाही. हरकत नाही, प्रयत्न चांगले राहिले संघर्ष या संघाचे, परंतु शेवटच्या क्षणाला ज्या चुका झाल्या त्या चुकींचं भुगतान तुम्हाला करावं लागलं आणि या मॅचला मुकावं लागलं. मॅच समरी जर आपण पाहिली, हार्दिक 15 बॉलमध्ये 44. तदनंतर निलेश पाटील खेळले 8 बॉलमध्ये 23 धावा. गोलंदाजी करताना प्रमोद यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात व्यंकेश यांनी पहिलं षटक हाताळलं, 19 धावा खर्च केल्या. संतोष यांनी दुसरं षटक हाताळलं, 17 धावा खर्च केल्या. अविनाश पाटील यांनी तिसरं षटक हाताळलं, 19 धावा खर्च केल्या. दिलीप पाटील यांचं षटक 21 धाव्यांचं थोडंसं कॉस्टली राहिलं आणि तदनंतर एका बाजूला संघर्ष वॉरियर्स जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या खूप कमी राहिल्या. प्रमोद खेळतायत 12 वरती, सुमित खेळले 12 वरती, लंकेश खेळले 5 वरती आणि तदनंतर अमित तारे जे नाव मोठं होतं ते मात्र फ्लॉप शो ठरलं या मॅचमध्ये आणि त्याचं भुगतान आपल्याला पाहायला मिळालं. डॉन गल्ली सुपर किंग वॉन द मॅच 44 धाव्यांनी. मॅन ऑफ द मॅच ठरतात या मॅचचे हार्दिक, ज्यांनी जबरदस्त खेळ दाखवला आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत. ग्रुप ए मध्ये श्रीराम स्पोर्ट्स हा संघ लीड करतोय. 3 विजय 6 गुण आणि प्लस 0.491 हा त्यांचा नेट रन रेट. आणि आता डॉन गल्ली येते 2 क्रमांकावरती, ज्यांचे 6 गुण आणि प्लस 0.413 हा त्यांचा नेट रन रेट. श्रीराम आणि जिजाऊ यांचा ही मॅच बाकी आहे, म्हणजेच मॅच मध्ये या आजच्या शेड्यूल मध्ये पलटवार आपल्याला बघायला मिळतील. चला फील्ड अरेंज करून घ्या. मॅन ऑफ द मॅच साठी हार्दिक येतील. चला, कुशल भोईर मात्र युवा ग्रुपला या ठिकाणी प्रोत्साहित करतायत. प्रत्येक प्लेयरला षटकारागणिक 500 रुपयाने आपल्याला सन्मानित केलं जाईल. कुशल भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि तसेच जर लगातार 3 षटकार आले ना तर त्यानंतर मात्र 1500 रुपये त्याच्यामध्ये अजूनही प्लस होतील. कुशल भोईर यांच्याकडून सन्मानित केलं जाईल युवा ग्रुप. तसेच लगातार 3 षटकार चौकार
आणि विकेटसाठी मिलिंद जिकिनी यांच्याकडून 500 रुपये आहेत. हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 1000 आहेत. कुशल भोईर यांच्याकडून 1500 रुपये आहेत. बाहेर झेल घेतला तर हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 200 रुपये आणि मिलिंद जिकिनी मराठी दणका यांच्याकडून 300 रुपये. म्हणजे तब्बल बाहेरचा एक झेल 500 रुपयाचा ठरणार आहे. म्हणूनच जर बाहेर कोणी खेळाडू असतील ना, 6 आला तर स्वतः तुम्ही कॅच घेऊ नका. जर आजूबाजूला बघा आधी कोण आहे का प्रेक्षक वर्ग, त्यांना कॅच घेण्याचा प्रयत्न करू द्यात. नक्कीच 500 रुपये म्हणजे एक दिवस सुटेल त्यांचा, नो डाऊट. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा या दुसऱ्या मॅचकडे. शेड्यूल क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसाचा दुसरा मॅच, जिथे साईनी साईदने हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सध्या चर्चेतलं राहिले हे नाव. मागचे 2 दिवस अक्षरशः गाजवलेत. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आणि 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना 4 बॉलचा खेळ झालाय. आपण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. 1 मिनिट, 5 बॉलचा खेळ झालाय. या स्कोरर आमचे तिथे पोहोचतील आणि इथे 5 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला खेळल्या फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या बॉलला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी ते सिंगल परिपूर्ण होत आहेत. रवींद्र नारायण पाटील साहेब येणाऱ्या काळात प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळतील. इंडियन हँडिकॅप कॅप्टन राहिलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतात. तदनंतर गणेश हनुमंत पिसाळ सर, मुंबई डिसेबल्ड करंट प्लेयर. तदनंतर सन्मान्य कल्पेश लक्ष्मण पाटील, एक बेस्ट ऑलराऊंडर आपल्याला मुंबई संघाचे डिसेबल्ड प्लेयर बघायला मिळणार आहेत आजच्या दुपारच्या सत्रामध्ये. आणि निश्चित स्वरूपात एक चांगले क्रिकेटपटू या स्पर्धेला भेट देतील. मी जो उल्लेख केला की खानिवडे प्रीमियर लीग म्हटलं की या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि आज खानिवडेचा हा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला युवा ग्रुप खानिवडे आणि त्यांच्या विपक्षात साईनी साईदने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 8 धावा. दुसरं षटक मंगेश. या वेळेला आपण पाहतायत चांगला बॉल राऊंड स्टम्प्सने एक अँगल क्रिएट केला. बॉल अंगावरती जाऊन आदळला
आणि खऱ्या अर्थानं बॅटचा संपर्क झाला, तदनंतर तो अंगावरती जाऊन आदळला. धावसंख्या मात्र जर आपण तपासून पाहिली तर सिंगलने मिळाली आणि सिंगल डिजिटमध्ये 9 धावा. जमेची बाजू अशी आहे की बिनबाद या धावा आहेत, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत बिनबाद आहेत, हरकत नाही. 4 षटकांचं क्रिकेट आहे, जरी पहिल्या षटकात धावा आल्या नाही तरी येणाऱ्या उर्वरित काळामध्ये आम्ही धावा करू शकता, हे देखील त्यांचं पोटेन्शियल राहिलेलं आहे. गोलंदाज तयार होतील या वेळेला आपण पाहतायत. चेंडूला खेळले ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू काऊ कॉर्नरला बीट करत सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचे 2 हात आलेत वरती, अर्थात षटकार 6. चलो प्रत्येक षटकाराने 500 रुपये लावलेले आहेत. कुशल भोईर कुशल कामगिरीसाठी 500 रुपये प्रत्येक षटकार. युवा ग्रुपसाठी हे पारितोषिक आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू सो मच. चेंडू बराच काळ हवेत होता, अगदी इथे झेल सुटला आणि आता झेल सुटल्यानंतर तुम्हाला त्याचं भुगतान करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये हार्दिकचा झेल सोडला, हार्दिकनं अगदी तुटून पडले होते. हार्दिक मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे हार्दिक. लेदर क्रिकेट देखील भरपूर चांगलं खेळतायत आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा, स्टार आयकॉन खेळाडू. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. फटका केला इथे देखील, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या वेळेला आपण पाहतायत बघा, ज्या वेळेला झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर हे भुगतान तुम्हाला बघायला मिळतंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, ऑन स्क्रीन मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र स्वीकारत असताना हार्दिक यांना आपण पाहतायत. धावसंख्या 21, धावसंख्या फलकावरती 21 वरती जाऊन पोहोचते. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ. धन्यवाद, थँक्यू सो मच. कुशल भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात. युवा ग्रुपच्या प्रत्येक षटकाराकरिता ज्यांच्याकडून 500 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू खेळला होता समोरच्या दिशेने, धावफलक्यावरती धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. कुशल भोईर सरांच्या माध्यमातून आपण पाहतात युवा ग्रुप खानिवडे या संघाला प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यांची संघ जो त्यांचा आहे जिजाऊ टायगर्स, परंतु मित्रप्रेम जिथे आपल्याला पाहायला मिळते युवा ग्रुपमध्ये ज्यांचे खेळाडू आहेत, ज्यांचे मित्र आहेत, त्यांच्या पूर्ण ग्रुपसाठी, त्यांच्या पूर्ण संघासाठी प्रत्येक षटकारला 500 रुपये. ह्याच्यासाठी देखील तुमचं मन मोठं असावं लागतं आणि खऱ्या अर्थानं मी म्हटल्याप्रमाणे मायेचं माहेर घर म्हणून एक कानिवड्या. या वेळेला समोरच्या दिशेनं ऑन दी अप, फटका सीमा रेषेच्या बाहेर. गुड शॉटचा हा गुड शॉट क्वालिटी फटका. 6. धन्यवाद डीजे. चला आपण या ठिकाणी लगेच स्वागत सन्मानाकडे वळतोय, कारण आपल्याला शिस्तबद्ध संघाचं ट्रॉफी चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले धनेश घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संदेश तरे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते धनेश घरत यांचा मान सन्मान करायचा आहे. मायूची प्रेमळ उबदार शॉल तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. धनेश घरत शिस्तबद्ध संघाचं चषक आपल्या मंडळास त्यांनी प्राप्त करून दिलेले आहे. त्यांचे मी मंडळाच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदेश तरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. जोरदार टाळ्या होत्या ते सन्मान्य मान्यवरांसाठी. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आज मान्यवर आम्हाला पाहायला मिळतात. अनेक मान्यवर येतील या स्पर्धेकडे, कारण मी म्हटल्याप्रमाणे खाडीवणे म्हटलं की या स्पर्धेला खूप जास्त प्रेम मिळतं. धावसंख्या 28, 2 षटकांचा खेळ संपला आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती केतन. 2 षटकार आणि कुशल भोईर सर मात्र आपण पाहतायत युवा ग्रुप या संघाने 2 षटकार ठोकले. 2 षटकारांचे 1000 रुपये इथे मात्र त्यांनी जमा देखील केले. जेवढे षटकार येणार तेवढ्या षटकारांसाठी आपण पाहतायत कुशल भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. आता फलंदाज कुठल्या पद्धतीने खेळ स्वीकारतील. आवेश फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहतात शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर इथे डॉट बॉलची इथे सांगता होत आहे.
ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतील ना त्यावेळेला थोडंसं प्रेशर कन्वर्ट होईल. परंतु सध्या गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतात साईनी साईज्ञ या संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांचा हेतू तोच आहे की गोलंदाजी स्वीकारू आणि गोलंदाजी स्वीकारल्यानंतर आमची पॉवर जी आहे बघा, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने स्विंग झाला आणि ही गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही तिसरं षटक जे स्लॉक षटक आहे त्यामधले अगदी महत्त्वपूर्ण गोलंदाज आहात ही भूमिका तुम्हाला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे हाताळली. धावगती जर आपण तपासून पाहिली, आयकॉन खेळाडू आहेत केतन. पुढचा बॉल पुन्हा एकदा काय चेंडू हाताळला, अचूक टप्पा, भेदक मारा. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुमच्याकडे योग्य टप्पा असायला हवा आणि तो योग्य टप्पा आपल्याला बघायला मिळतोय. सलग 3 चेंडू हे डॉट आलेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 28 वरती स्थिर आहे. काय गोलंदाजी केली, मन जिंकणारी गोलंदाजी, प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारा गोलंदाज ठरतोय केतन. सध्या धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 28 वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या बॉल अप ट्रॅकरचा क्षेत्ररक्षक आहेत त्या बॉलकडे आणि बॉल कॅरी करता आलं नाही. इथे आपण पाहतायत षटकार आला कुशल भोईर सरांच्या माध्यमातून. 500 रुपयाचा कॅश प्राइज कंटिन्यू राहील. कॅच होता परंतु कॅच सुटला. गोलंदाज अगदी हताश, गोलंदाज अगदी निराश आपल्याला बघायला मिळतील आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 वरती. 34 34 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातला 5वा बॉल. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाज तयार. पंचांचे 2 हात समांतर रेषेत, अर्थात नियम क्रमांक 22. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 35 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत खाली, बॉलकडे पाहत राहतील आणि शेवटच्या क्षणाला बॉलला कॅरी देखील करतील. गुड जज अँड गुड टेकन. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू सो मच. युवा ग्रुपचे खंदे समर्थक कुशल भोईर साहेब आम्हाला पाहायला मिळतात आमच्या समालोचन कक्षामध्ये, ज्यांनी प्रत्येक षटकाराकरिता 500 500 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलेला आहे. तर इथे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी जर बाहेर झेल टिपला तर हर्षिता राकेश घरत यांच्या माध्यमातून 500 रुपये. सकाळच्या सत्रात 200 होतं. जसजसं दुपारचं सत्र वाढतं जाईल शेअर मार्केट वाढतं जाईल. 1000 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. हर्षिता राकेश घरत यांच्या माध्यमातून बाहेर जे क्षेत्ररक्षक, बाहेर जे प्रेक्षक झेल टिपतील त्यांच्यासाठी 500. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आणि धावसंख्या 35 आहेत धावफलकावरती. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं हार्दिक स्वागत. दीपक घरत, पोषा या नावानं प्रेम त्यांना देखील मिळालं या विभागामध्ये, त्यांचं देखील या मॅच मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकार झालेले आहेत आणि या 3 षटकारांचं इथे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. कुशल भोईर साहेब आमच्यापर्यंत पोहोचवतात. बघा हे महत्वाचं आहे, कारण कसं असतं आम्ही अनेक ठिकाणी समालोचन करत असतो त्यावेळेला फोन करतात की एवढं बक्षीस लावून टाका, परंतु ते येत नाही. मी कुशल भोईर साहेबांचं यामध्ये निश्चित स्वरूपात कौतुक करेन. जे बक्षीस आहे ते इथे आलेत, स्वतः मॅच बघतात, जसे षटकार आले कॅश प्राइज बाहेर. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल शरीरापासून दूर ठेवला. शेवटचं षटक स्लॉक षटक. जर ही लाईन तुम्ही हाताळली, वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना इथे डॉट बॉल आलाय. 12 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या या स्पर्धेच्या. 12 टीम मधलं चाललेलं कडवं संघर्ष. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला जिंकायचंय. जिंकण्यासाठी सहज विजय मिळणार नाही, तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे सिंगल मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते 36. युवा ग्रुप खानिवडे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. साईज्ञ हा संघ क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि दर्शवलं की क्षेत्ररक्षण ही आमची ताकद आहे, गोलंदाजी आमची स्ट्रेंथ आहे. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि अगदी जबरदस्त गोलंदाजी करतात. जो जिंकणार 2 संघांमधला एक संघ
तो टेबल टॉप करणार आणि बाकीचे 4 संघ जे आहेत त्यांचे इथे स्वप्न हे स्वप्नासारखेच राहतील. पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला. बघा शेवटचं षटक जर असेल आणि यामध्ये तुमच्याकडे गोलंदाज डेथ स्पेशल असतील, धावसंख्या आपण पाहतात धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 36 वरती स्थिर आहे. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील होणारा सामना एका बाजूला शिंदे गट आणि एका बाजूला प्रियल वॉरियर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये या टॉससाठी. चांगला बॉल. इथे जर तुम्ही आधुनिक आणि अलीकडचं क्रिकेट जर तपासून पाहिलं तर तुम्ही शफल झाला असाल तर तो बॉल तुम्हाला वाईड मिळत नाही. आजचं टेनिस बॉल क्रिकेट खूप बदललंय. 120 ग्रॅम वजनाचा टेनिस बॉल तुम्हाला आम्हाला सर्वांना वेळ लावून सोडणारा झालाय. आज तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना विचारलं तुला खेळायला काय पाहिजे तर ते सांगतील की प्लास्टिकची बॅट आणि प्लास्टिकचा बॉल. कुठलाच लहान मुलगा असं बोलणार नाही की मला ट्रक पाहिजे, मला गाडी पाहिजे. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटचं सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं ही नशा चढले म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 37, अगदी शेवटचा बॉल. 37 जर आपण धावा पाहिल्या तर मी म्हणेन की या मैदानाला पोषक नाही आहेत. कारण गुड शॉट कंपनीचे चेंडू आपण वापरतायत. जिथे चांगलं टायमिंग झालं की तो बॉल सीमारेषेच्या बाहेर अनेक वेळा जाताना आपण पाहिलंय. शेवटचा बॉल या इनिंग मधला. पुढील होणारा मॅच शिंदे गट आणि प्रियल वॉरियर्स. आपण या टॉससाठी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील या आशेसह इथून कुशल भोईर साहेब देखील बघतायत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर व्हाईट बॉल +2. नशिबानं साथ दिली. धावसंख्या स्थिर होती त्यावेळेला या 3 धावा मिळाल्या आणि धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. 40 वरती एक गडी बाद. विकेट गेले नाही परंतु धावा देखील झाल्या नाही. खऱ्या अर्थानं ही थोडी खंतेची बाब राहिली. युवा ग्रुप खानेवडे खंदे समर्थक कुशलजी भोईर साहेब आहेत. 3 षटकार आले. 3 षटकारांचे 1500 रुपये जमा झाले आणि हे खूप महत्वाचं आहे. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. दूरवाल्या एंडनं. चांगला बॉल. प्रत्येक बॉल लाईन और लेंथनं मेंटेन केला. मागचा बॉल जर आपण तपासून पाहिला जो वाईट सोडला तर वाईट वगळता एकही चेंडू या षटकामध्ये खराब नाही. ही गुणवत्ता सिद्ध केली गोलंदाजानं. 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती आल्या. 41 धावांचं टार्गेट राहिलं. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण येणार आहोत दुसऱ्या डावामध्ये. तत्पूर्वी शिंदे गट आणि प्रियल वॉरियर्स या टॉससाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. चला यानंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ब्रँड युवाचे ओनर सन्माननीय मनोज पाटील भालिवली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मी संदेश तरे कुशल भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोज पाटील भालिवली यांचा यथोचित सन्मान करायचा. आपणच आता पाहिलं या ठिकाणी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्मानित किरण तरे आणि किशोर घत या ठिकाणी रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण आवर्जून उपस्थित राहावं हे मात्र आग्रह धरतोय. मनोज पाटील यांच्याकडून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झालेलं आहे. थँक्यू सो मच मनोज भाऊ. ब्रँड युवा अगदी नवीन नवीन जसे व्हरायटी येते, नवीन नवीन स्टाईल येते, त्या स्टाईलचे कपडे जर तुम्हाला कुठे भेटत नसतील ना तर पहिलं भेट द्या ब्रँड युवाला. नक्कीच तुमच्या आवडीचे कपडे त्या ठिकाणी नक्कीच मिळतील. आणि हेच ब्रँड युवाचे ओनर मनोज पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. वेलकम साहेब, वेलकम. हॅलो, चला मी आमंत्रित करतो या ठिकाणी सन्मान्य दयानंदजी परशुराम घरत या आपणास मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय. सन्माननीय दयानंदजी परशुराम घरत ज्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आपणास प्राप्त झाले. कैलासवासी परशुराम आत्माराम घरत यांच्या स्मरणार्थ एक सुंदर आकर्षक बॅट तसेच आपण ट्रॉफी सुद्धा पाहतोय. म्हणूनच मी आमंत्रित करतोय सन्माननीय दयानंदजी परशुराम घरत, आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे.
येस, थँक्यू सो मच. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थात कानिवडे प्रीमियर लीग. तसेच या ठिकाणी आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय सन्माननीय संजयजी नरेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतो. या तसेच त्यांच्या समवेत मिलिंद किनी सुद्धा आहेत, बाडू भाऊजी सुद्धा आहेत. आपणास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. कारण अनेक खानिवडे वासियांना माझी एक विनंती असेल की आपण सर्वजण महत्त्वाचे आहोत. प्रथमतः मंचावरती या, मंचावरती विराजित व्हा आणि तदनंतर मात्र थोड्या वेळाने आपण आपल्या इच्छित स्थळी गेलात तरी पण चालेल. कारण आमच्याकडून जर तुमचा सन्मान राहिला ना तर थोडंसं आम्हालाही वाईट वाटेल की आम्ही कुठे कमी पडलो की काय. अशीच आयोजकांची विनंती आहे की खानिवडे गावातले जेवढे सन्मान्य मान्यवर आहेत प्लीज पहिल्यांदा आपण मंचावरती या आणि तदनंतर मात्र आपण चौफेर कुठेही जाऊन विराजित होऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. 41 धावांचा पाठलाग आणि साईनी साईदने 11 हा संघ आता दाखल झालाय. दोन फलंदाज आघाडीचे, एका बाजूला कल्पेश तरे आणि एका बाजूला केतन घाटाळ. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतात. आता 5वं वर्ष आणि या स्पर्धेचं 5वं सीझन. 3 दिवस जणू काही कानिवडेकरांसाठी ही जत्रा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज सकाळच्या सत्रापासून जिथे सावली मिळेल तिथे आमचे प्रेक्षक राजे आहेत. हे गावाप्रती असणारं तुमचं प्रेम आहे की आपल्या गावच्या आयोजकांनी स्पर्धा मॅनेज केलंय. त्या गावाला प्रेम देणं, त्या स्पर्धेला प्रेम देणं आपलं कर्तव्य आहे. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज आपल्याला बघायला मिळाले, ते म्हणजेच कल्पेश. एक आक्रमकतेचा घातक खेळाडू. पहिल्या चेंडूवरती शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. शिंदेगड. थँक्यू सो मच. युवा ग्रुपचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब आपण पाहतायत, जे क्षेत्रक्षणामध्ये आहेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, उंच पुरा मजबूत बांधा आणि खऱ्या अर्थानं संदीपजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली. जरी 41 धावा आम्ही ठेवल्या असतील तरी देखील त्या धावा डिफेंड करण्याची ॲबिलिटी, त्या धावा डिफेंड करण्याची कुवत आम्ही राखतो. ज्या अनुषंगानं प्रेम वरठा यांनी पहिल्याच बॉलवरती काय महत्त्वाचा खेळाडू बाद केला. असायला हवं. ज्या वेळेला तुम्ही धावा कमी ठेवता त्यावेळेला गोलंदाजी तुमची तीक्ष्ण असायला हवी आणि सध्या पहिल्याच चेंडूवरती ते बघायला मिळालं. आयुष घरात याही फलंदाजाकडे गुणवत्ता आहे. आता कल्पेश जो महत्त्वाचा फलंदाज होता तो बाद झाल्यानंतर जबाबदारीचं ओझं घ्यावं लागेल या दोन फलंदाजांना. एका बाजूला केतन आहेत, केतन घाटाळ, त्यांच्या साथीने नुकताच दाखल झालेत आयुष. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. प्रेम वरठा यांना पण पाहतात. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच आयुष यांच्यासाठी डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला बॉलला फील्ड केलं. पेट्रोलिंग झाली, फेकी आली आणि बघता बघता 2 डावा परिपूर्ण केल्या. सिंगल डबल ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चित स्वरूपात मॅचमध्ये पुढे येऊ शकता. शिंदे गट विरुद्ध प्रियल वॉरियर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण या टॉससाठी. शिंदे गट संघ तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या. प्रियल वॉरियरचा संघ नायक आला इथे. डॉट बॉल. प्रेम वरटा यांना पहिल्या बॉलवरती जिथे विकेट मिळाली तिथून आत्मविश्वास दुणावला. कारण कल्पेश सारख्या फलंदाजाचा विकेट तुम्ही मिळवता तर निश्चित स्वरूपात तुम्ही एक चांगले गोलंदाज आहात हे सिद्ध होतं. आणि तोही पहिल्या बॉलवरती. ज्या अनुषंगाने 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज तयार. प्रेम वरठा. चांगला बॉल परंतु फटका देखील तेवढाच अचूक खेळलाय. इनटू दी गॅप मध्ये विराट प्रेम कोहलीची आठवण झाली. चांगला फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4. थँक्यू सो मच. चौकारानं धावसंख्या आता इथे बहरते, फुलते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. गोलंदाज प्रेम तयार. चांगला चेंडू. अचूक लाईन, अचूक टप्पा, योग्य वेग, तिन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला. आणि जिथे फलंदाजांचे तो बॉल अनप्लेएबल. डॉट बॉल मात्र इथे येतोय.
सन्माननीय धनेश गरज सरांना विनंती करतोय की सर या तुमच्या शुभ हस्ते शिंदे गट विरुद्ध प्रियल वॉरियर्स या महत्त्वाच्या मॅचचा टॉस आपण तुमच्या शुभ हस्ते करणार आहोत. धनेश गरज सरांना निवेदन आहे की आपण तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा पुढील टॉस करावा. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम वलठा हे मात्र हावी झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेर धावसंख्या 6 वरती 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर प्रियल वॉरियर्स या संघाला 2 क्रमांकावरती जायचं असेल पॉइंट्स टेबलला तर 68 धावांचा फरकाने तुम्हाला पुढे यावं लागेल, विजयी व्हावं लागेल. आणि सेम हर्षिता 11 शिंदे गट डॉन गल्ली या संघाच्या पुढे जावायचं असेल तर 57 धावांच्या फरकाने तुम्हाला विजयी व्हावं लागेल. आणि जर चेसिंग करायची असेल तर फक्त 2 बॉलने. म्हणजेच दशरथ पाटील सर बोलतात, दशरथ पाटील जे आहेत ते म्हणतात की हत्तीला चड्डी घालण्यासारखं आव्हान, आणि खऱ्या अर्थाने तसं आव्हान आपल्याला बघायला मिळतं. हर्षिता संघाचं आपण तिथून निश्चित स्वरूपात प्रियल संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा, सामना रफ अँड टफ, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण होतं. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा सामना. कोण जिंकणार कोण हरणार लक्ष वेधीत सामना, प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेचून घेणारा सामना. 18 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. सामना रफ अँड टफ. गोलंदाज तयार करण. पहिलाच बॉल आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती फेकाफेकी लगोरीचा खेळ चाललाय की काय. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. आता व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 7. नरेश किणी आणि दीपेश कुडू पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. करण एक जबरदस्त गोलंदाज, बेस्ट बॉलर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका खेळला, चांगला स्ट्रोक. वीरेंद्र सेहवागची आठवण झाली. या फटक्यानं सिंगल यश मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 8 या धावफलकावरती. 8 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झाला 1. उर्वरित जर आपण पाहिलं तर 17 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये 33 धावा. समीकरण फार एवढं मोठं नाही, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघानं इथून 1 ते 2 विकेट जर मिळवले तर या मॅच मध्ये कमबॅक हा खूप महत्वाचा राहील आणि चांगला राहील. गोलंदाज तयार. आयुष घरत केतन एका बाजूला आहेत त्यांच्या साथीनं. खोलवर टप्प्याचा बॉल बॉलला खेळलाय. मिडॉनला संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात. थोडस मिसफिल्ड झालं आणि मिसफिल्डचं भुगतान तुम्हाला 2 धाव्यांमध्ये. खऱ्या अर्थाने या संधी घ्यायला हव्या. ज्या वेळेला तुम्हाला मिसफिल्डची संधी मिळेल त्याला 100% कन्वर्ट करायचं, कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे. मी उल्लेख केला क्रिकेटची संजीवनी म्हणजेच एक एक धाव. राहुल द्रविड यांना तुम्ही पाहिलं असेल एक एक धावेला किती महत्व द्यायचे. चौकार षटकार प्रत्येक फलंदाजाला खेळता येतो, परंतु सिंगल डबलचा खेळ खेळणं तेवढंच सोपं नसतं. गोलंदाज तयार. फटका खेळलाय चांगला. इथे देखील इंटू दी गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय अगदी वेगानं सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू सो मच. 15 बॉल आणि 27 धावा. खराब गोलंदाजी मी नक्की म्हणेन, कारण अगदी शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल आणि हात खोलण्याची पुरेपूर संधी मिळाली फलंदाजाला आणि योग्य समाचार घेतला. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 14 वरती 1 गडी बाद. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलला पुन्हा एकदा खेळलंय कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. त्यांच्या माध्यमातून जर आपण तपासून पाहिलं फेकी येईल तद्वरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पापणी लवते ना लवते. धावाची इथे मात्र अगदी दिवसा ढवळ्या चोरी केली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 वरती. आणि आता इक्वेशन मध्ये बदल. 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 25 धावा. हे समीकरण आपण पाहताय. जर फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं तर लॉंग ऑनला 1 खेळाडू, त्यानंतर मिड विकेटला 1 खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 खेळाडू, शॉर्ट फाईन लेगला 1 खेळाडू, शॉर्ट थर्डमॅन मध्ये 1 खेळाडू, शॉर्ट पॉइंटला 1 खेळाडू, लॉंग ऑफला वाईडिश मध्ये 1 खेळाडू. फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल फरार. चुका चुका आणि चुका. चुकीला माफी नाही.
येणाऱ्या काळात हा जो झेल सुटला आणि त्याच्या 4 धावा आल्या त्या तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देतील. बँकेत बॅलन्स कमी आणि त्यामध्ये रोजचा खर्च चिकन मटन नाही चालणार. कधीतरी डाळभातवर तुम्हाला भागवावं लागेल ज्या पद्धतीने खर्च करावा. इथे मात्र चौकाराने धावसंख्या फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल. आम्हाला अमर पाटील दर्शवतील की 20 धावा, 21 धाव्यांची गरज. बॉल आहेत ते म्हणजेच 13 बॉल आणि 21 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा, सामना दोन्ही बाजूनं झुकलेला आणि सामना दोन्ही बाजूनं वाकलेला. साईदने 11 हा सामना जर जिंकतोय तर बऱ्यापैकी क्वालिफायच्या ज्या रेस आहेत त्यातलं समीकरण क्लिअर होताना बघायला मिळेल. फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. हॅलो, चला मुख्य मंचाकडे येऊया आपण. आदरणीय सन्माननीय संजयजी कुडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी चिन्मय तरे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय संजयजी कुडू साहेबांचा यथोचित सन्मान करावा. वेलकम साहेब, वेलकम. सन्माननीय संजयजी कुडू यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय संजयजी कुडू यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्या मंडळाला प्राप्त. हॅलो, सन्माननीय संजयजी कुडू यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपणास विनंती असेल की या मंचावरती विराजित व्हा आणि अगदी दिलखुलास आनंद घ्या. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज असताना सामना व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. व्हाईट +1 म्हणजेच धावसंख्या इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या आधीच तुमच्याकडे कमी आणि त्यामध्ये तुम्ही या पद्धतीचा जर खर्च कराल तर थोडंसं तुम्हाला त्रास तिथे होईल. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 16 धावा. या मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर इथे 78 धावा देखील होताना बघायला मिळाल्या. 76 धावा देखील इथे होताना बघायला मिळाल्या. 64 धावा देखील इथे झालेले आहेत. ज्याज कंपेअर जर आपण पाहिली तर 41 धावा कमी आहेत, परंतु त्यामध्ये जर गोलंदाजी चांगली राहिली तर तुम्ही देखील तुमचा इथे दबदबा निर्माण करू शकता. परंतु एक्स्ट्रामध्ये भरपूर गोलंदाजी राहिली ज्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 26. 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 15 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळते. दुपारचं सत्र खऱ्या अर्थाने आपण पाहतात 12 वाजलेले आहेत आणि रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये जीवाची बाजी लावत प्रत्येकाला वाटतं की आज चॅम्पियन माझ्याकडे असायला हवं. झेल पुन्हा एकदा सुटलाय. आयकॉन खेळाडूचा झेल सुटला आणि आता झेल सुटल्यानंतर तुम्हाला इथून खऱ्या अर्थानं त्रास होणार. 10 बॉल आहेत बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिला बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा होता. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू होते आणि एक सोपा झेल धरती मातेला दान दिला. साईदने संघ जर जिंकतोय तर स्वस्तिक 11, मारुती फायटर्स, बिग बॉस आणि गावदेवी स्पोर्ट्स ह्या चारही संघांचे दरवाजे बंद होतील टॉप 4 साठी. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे आता 10 बॉलचा खेळ उर्वरित आहे आणि 10 बॉलचा खेळ बाकी असताना 14 धाव्यांची गरज. माफ करा, 9 चेंडूंचा खेळ आहे. 9 चेंडूंमागे 14 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप यांना आपण पाहताय उंच पुरा असे खेळाडू. गोलंदाज तयार. फटका केलाय समोरच्या दिशेने ऑन दी अप.
लॉंग ऑनला बॉलला प्रोटेक्शन मिळेल तत्पूर्वी सिंगल इथे परिपूर्ण होईल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. 8 बॉल आणि 13 धावा. लोएस्ट स्कोरिंग सामने कधी नेहमीच चुरशीचे होतात हे अनेक वेळा आपण पाहिलेले आणि सध्या हाही सामना त्याच पद्धतीचा बघायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल या आशेचा आमचे प्रेक्षक राजे या मॅचला बघतायत. गोलंदाज तयार. चेंडूला मात्र आपण पाहताय हवेत खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि संघर्ष वॉरियर्स डगआउटला सलामी देणारा आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. कॅच सोडला आणि आता षटकार बघायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तुम्ही कॅच जे सोडताय ते कॅच तुम्हाला कॅरी करणं गरजेचं असतं. या वेळेला फटका खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत बॉलकडे आणि त्याही वेळेला क्षेत्ररक्षण झालंय खराब. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बिग बॉस स्टँडला सलामी देणारा आलाय चौकार. 4. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. चला या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आपण पाहिलं की या KPL पर्व 5 मध्ये पहिली सेंचुरी ज्यांच्या माध्यमातून झाली, जीत घरत जिजाऊ टायगर्सचा आयकॉन खेळाडू जीत घरतला 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. मिलिंदजी किनी मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या जीत घरत अगदी कालच घोषित केलं होतं आणि अगदी न विसरता हे यांचं कौतुक आहे. मिलिंदजी किनी यांचं जे म्हणतात ते करून दाखवतात. जीत वेल्डर आणि आज 500 रुपये दिलेले आहेत आणि दुपारी 500 आईस्क्रीम सुद्धा येणार आहेत लहान मुलांसाठी आणि मंचावरील सर्वांसाठी. अगदी या रखरखत्या उन्हामध्ये थंडा थंडा कुलकुल आस्वाद आईस्क्रीमचा आस्वाद सुद्धा मिळणार आहे. तसेच संजयजी कुडू यांनी सुद्धा आताच पारितोषिक दिलेले आहेत. आतापर्यंत आजच्या दिवसातले म्हणजे हर्षिता 11 पासून श्रीराम स्पोर्ट्स हा जो सामना झाला तिथून आतापर्यंत जेवढे षटकार लावलेत त्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकाची रक्कम माझ्या हातात आलेली आहे. फक्त अमर पाटील आमचे दर्शवतील की कोणाला किती रुपये. टोटल 33 षटकार संजयजी कडू टोटल 33 षटकार आता दिले आहेत. 6 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. या वेळेला आपण पाहतायत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यांच्या माध्यमातून इथे फील्ड होईल आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 ने आता इथे फ्लाय होईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. आता फक्त एका धावेची गरज. मिलिंद काशीनाथ किनी साहेब मराठी दणका. जिथे जिथे क्रिकेटची स्पर्धा असते तिथे तिथे मात्र आपण पाहतायत आईस्क्रीम पोहोचवत आहेत आणि सातत्यानं खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहेत. करारदाराचं एक ब्रँड व्यक्तिमत्व. सातत्यानं त्यांच्या नावाचा बोलबाला एक कार्य सम्राट ही टॅगलाईन त्यांच्या पुढे लागली जाते आणि ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. एका धावेची गरज आणि इथे MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये हा फटका खेळला आणि खेळ खल्लास. विजयाचा शंखनाद. साईनी साईदने संघ इथे टेबल टॉप करणार आणि उर्वरित 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. युवा ग्रुप हा दुसऱ्या क्रमांकाला राहील आणि जे 4 संघ आपल्याला बघायला मिळाले ते म्हणजेच स्वस्तिक 11, मारुती फायटर्स, बिग बॉस आणि गावदेवी स्पोर्ट्स या 4ही संघांचं इथे प्रवास थांबेल.